गुड मॉर्निंग गाईस. काल मस्त गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे झालं. मस्त इथले बीच वगैरे फिरलो, गणपती पुण्याचे मधले सगळे आरे वारे वगैरे. आणि रात्री येईपर्यंत थोडा लेट झालेला म्हणून काही जास्त शूट केलं नाही. मस्त पनीर पुलाव वगैरे बनवला आणि खाल्ला आणि लगेच झोपून गेलो कारण खूप थकलो होतो. तर आज सकाळी आता उठून मस्त फ्रेश झालोय, अंघोळ वगैरे केली आहे, नाश्ता केला. आता आम्ही इथून स्वामींच्या मठात जाणार आहे पावसला. तर स्वामींचे दर्शन घेऊया आणि तिथून पुढे अजून काहीतरी प्लॅन ठरला नाहीये, तर बघूया पुढे काय होतं ते. तर व्हिडिओ मध्ये बनून राहा, तुम्हाला मस्त स्वामींचे दर्शन करवतो आणि पुढचा प्लॅन तुम्हाला व्हिडिओ मध्येच कळेल पुढे मी काय करणार आहे ते. सो गाईस, स्वामींचं दर्शन एकदम सुंदर मस्त झालं. आता आम्ही झरी विनायकाच्या मंदिरात आलोय. इथं मस्त सुंदर मंदिर आहे हे. आता इथं झरी विनायकाचं दर्शन घेऊया आणि इथं माझ्या पाठीच सुंदर बीच आहे. इथं आता आम्ही अर्धा तास आराम करून मग रत्नागिरीला जाणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला झरी विनायकाचं सुंदर दर्शन करूया. सो गाईज, झरी विनायकाचं दर्शन एकदम सुंदर झालेलं आहे. आता थोडा वेळ बीचवरती अर्धा तास आराम करूया. सो गाईज, जेव्हापासून कोकणात आलो ना, पहिल्यांदा एक सुंदर बीच आवडले झरी विनायकाच्या बाजूलाचे. एवढं सुंदर आहे ना, खूप मस्त. आणि इथं नारळाची जी झाड आहे ती एक नंबर सावली, खूप मस्त वाटतं रे, थंड हवा. तुम्ही पण जर कोकणात येत असाल तर नक्की इथं येऊन व्हिजिट करा.
सो गाईस, तुम्हाला ही लोकेशन कशी वाटली मला नक्की कॉमेंट मध्ये कळवा. तर आता आम्ही इथून रत्नागिरीला निघालोय. रत्नागिरीला जाऊन आम्ही गाड्या वगैरे जमा करून ट्रेनला बसणार आहे. तर ते काय आता आम्ही शूट करणार नाहीये. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथे सेंड करूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही पूर्ण सिरीज कशी वाटली मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. काही इम्प्रुव्हमेंटची गरज आहे ते पण सांगा, आपण त्याच्यावर नक्की काम करू. आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. लवकरात लवकर आपले फॉलोअर्स वाढवा, सबस्क्रायबर्स वाढवा, जेणेकरून आपल्याला अजून ठिकाणी एक्सप्लोर करता येईल, अजून ठिकाणी फिरता येईल. तर या व्हिडिओ मध्ये बस एवढंच. चला आपण परत भेटूया. तोपर्यंत पीस ऑफ.